तुम्ही इथं आल्या होत्या तेव्हा मग तुम्हाला काय काय त्रास होता? तेव्हा मग मी सांगते ना, माझी मान क्रॉस झालेली, हा मला डोक्याला थोडीशी अशी थंड जर हवा लागली का इतकं डोकं सणकायचं, हा मी पण नसते अशी या भोवयाच धरून राहायची अच्छा अशी. आणि माय मान, हा. पाठ आणि कमर पूर्ण एक साईड म्हणायचं, पण कामच नव्हतं. नाही, एक साईड नाही, कामच नव्हतं मला. तुम्ही MRI वगैरे काढलं होतं? MRI नाही, मी सांगतो तुम्हाला, मुंबईला काढलेत आणि आता 2 वर्षातले पुण्यातले 30,000 रुपयाचा MRI काढलाय. 30,000चा? कसला काढला होता तो? तो पूर्ण शरीराचा, डोक्यापासून तर पायापर्यंत. आणि मी किती MRI बघितलं? मी तर आणले पण नव्हते तुम्हाला दाखवायला. तुम्ही मी मला आता आणलंय सांगताय ते पण तुम्ही बरं झाल्यावर. आता पहिलं कशी किती कमी? आता मी सांगते ना, 80% तर मला फरकच पडला. काही गोळ्या नाही नाव काहीच नाही. खुश ना? काय हो, डॉक्टर हा विषय सोडून दिला. लय गोळ्या खाल्ल्यावर मी लय केमिकल, ते गोळ्यांनी माझी तब्येत अशी व्हायची का मला परत एक चरबीच वाढायची, रक्त कमी पडायचं. डॉक्टर म्हणायचे नाही नाही, वजन कमी झालं पाहिजे. कसं करू? गोळ्या खायच्या, काम करायचं, जेवायला तर अर्धीच भाकर जायची, दिवसभर तर काम करायची, संध्याकाळचा तर भात न सकाळ अर्धीच भाकर खायची. आता जेवण बिवण सुद्धा झालं बरोबर. पूर्वीपेक्षा ते बेटर आहे ना. इथं काही गोळ्या नाही, एक्सरे नाही, MRI नाही, मेडिसिन मला नाही, 100 काही पट चांगलं फरक वाटलं. खुश आहे. तुमच्या मनाला मी तर समाधान म्हणते खुश आहे मी. खुश, टेन्शनच नाही. टेन्शनच नाही. अच्छा, तुमचं वय किती आहे आता? 46. 46. मग तुमचा अंदाज किती खर्च झाला दवाखान्यात? आणि इथं बरं. काय खर्च आमचं जायचं यायचं खर्च मला मग आता काही टेन्शन नाही. टेन्शन. आता माझ्या नंतर दुसरा डॉक्टर. डॉक्टर जायचीच संपला काय विषय. वेळच नाही आता राहिली, जायचीच नाही. फॅमिली डॉग इकडे यायच्या आधी मी सांगते ना, गतिरोधकच्या वरनाच मला डोक्या शिंक्या निघायच्या. मी 5 किलोमीटर मोटरसायकल बसू शकत नव्हते. आता बसताय गाडीवर हा, फिरताय. मी परत बघितलं तर मी 14 किलोमीटर एक साईडने गाडीवर बसून जाते. पण आता जो पूर्वी जो त्रास व्हायचा डोक्याला मानेला, तुम्हाला मी सांगते ना, मी ज्या दिवसापासून तुमच्याकडे ट्रीटमेंट केली तेव्हापासून मला डोकं विकपर मला दुखलंच नाही. नाही तर मग तुम्हाला डॉक्टर दुसरी ट्रीटमेंट करायला लावते. मायग्रेन, ब्रेनचा MRI. मी त्याच्या गोळ्या खाल्ल्या 3 वर्ष. जोरात जर मी कोणाला आरोळी जर मारली ना, तर पहिले माझ्या डोक्याशी निघायची. मी आवाज द्यायच्या आधी मी पहिले दोन्ही हाताने असं माझा डोका धरायचे, मग आवाज द्यायचा. हा आपोआप मला एकदम कस तरीच व्हायचं. पटकन जर उठले तर कपडे धुत असले, जर पटकन उठले ना मला चांगलं दिसायचं. मला असं वाटायचं का ते दारुड्यांसारखं माब्यालेच जातो. हा वाकलं ना मी जर वाकून काम केलं ना, कशाची लागवड वेगळं मला कधीच असतं पटकन ताट उभं नाही होत आलं. सरळ मला कधीच नाही. मी वाकून थोडं 2 पाऊल टाकून मग मी सरळ व्हायची. हा मला होत नव्हतं. मी जर झाडलं ना तर मी एक हातावर पूर्ण एका पायावर बोजा द्यायची आणि मग थोडंच झाडायची. लोकांना 10 मिनिटाचं काम, मला त्याला 1 तास जायचं झाडायला. आता किती वेळ लागतो? आता मला वाकून झाडायला चालायला जमत नाही, तर मला वाकून चालायला जमत नव्हतं झाडू मारायला. हा कधी मी बसून झाडले म्हाताऱ्या माणसाचं. आता नाही तसं, आता सगळं नाही. पहिल्यासारखी जिंदगी चालू झाली. हा आता मला असं वाटतं का बाबा माझी पहिली होती आयुष्य, मी तशी जगू शकते. नाही तर मी अपेक्षा सोडली होती. मी यांना कधी म्हणायची मी जास्त दिवस जगू शकत नाही. आता जगा खूप हा दिवस आता जगा. असं वाटतं ना मला आता बघून. जगूशी नाही वाटत. मग सांगते ना, आता मला असं वाटतं ना मी जगू शकते. पण तुमच्या छोट्या चुका होत्या ते किती जणांनी सांगितलं? कोणीच नाही हो. फक्त मला या कुशीवर झोपायला थोडीशी उशी मुठी घ्यायला सांगितली. मी पुण्याला डॉक्टर सोडला, मला त्यांनी पाठीला पट्टा, कमरेला पट्टा, मानाला पट्टा लावायचा, जमिनीवर मांडी घालून बसायचं नाही, तुम्ही पर काहीच काम करायचं नाही असं सांगितलं. पोरं शिक्षणाला बाहेर आहे. आज आपण जर माघार हारलं तर पोरं हारणार. ह्या दिशेने मी म्हटलं मी जगल तोपर्यंत जगल, पोरं पाया उभी तर राहतील ना. तेवढंच आयुष्य मी सुखाच्या डोळ्याने बघत बस झालं मला आयुष्य तेवढंच. पट्टा लावायची, मी जागेवर बसायची, पोरांची पुढची बरबाद. पण ते किती विचित्र दिसायचं, मानेला आणि कमरेला आणि सगळं. घेतलाच नाही, ऐकून आणि बघूनच. म्हणजे मी म्हटलं आता नाही तर कपडे कोण धुणार, स्वयंपाक कोण करणार, झाडू कोण मारणार,
कमरेचे मी सांगते ना, कमरेचे मी 3 डॉक्टरांचे 3 पट्टे वापरले. पण मी तर काही बेल्टच देत नाही, कुठंच बेल्ट नाही, जसं माणूस आला तसंच जायचं का? नाही खरंच ना, मी सांगते ना, औषधांपेक्षा आणि एवढं जीवाला उपताप करण्यापेक्षा सोप्पं आणि सुटसुटीत बिन वेदनांचं खुश ना औषध ना मेडिसिन ना नाही इंजेक्शन. काहीच. खरंच ना, मला वाटलं नव्हतं का मला असं मला होईल आणि मी अशी परत. होईल परत. मला असं कधीच वाटलं नव्हतं. आणि किती दिवस आले तुम्ही साधारण? आजचा 11वा, आज 11 आजची फ्री ट्रीटमेंट आहे तुमची, शेवटची ट्रीटमेंट म्हणून. पण 10 ट्रीटमेंट झाल्या तुमच्या, 10 मध्येच ओके झाल्या. ओके. पण मला तुम्हाला भेटायचं होतं का, बघायचं होतं का मी केल्यानंतर तुम्हाला काय फील होतं किंवा पहिले काय होतं. पण तुम्ही हे जे मला बोलताय आता, ते मला तुम्ही आल्या त्या दिवशी बोलल्या नाही. नाही ना, मी फक्त सांगितलं माझी कंबरन मानन ते एवढं दुखते, दुखतं. मी पूर्ण सेट माही दुखते म्हणून. आणि शोल्डर दुखायचा, हा, हे खांदा तर लई दुखायचं. हो त्या पण चुका होत्या. हा. पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं या चुका मी करायच्या. सांगितलं ना, खरं का मला असं झोपायला, म्हणजे मी सांगते मी कधी कधी रात्री रात्रात पूर्ण झोपले ती डाळ नाही. पूर्ण पण ते दुखण्यामुळं तुम्हाला जेवण जात नव्हतं. शेवटी एक ते दुखणं आहे, मग जेवण जात नाही. पण हे दुखणं कधी बरं होईल? गोळ्याने पोटात आग व्हायची, मग इकडे ते यायला पोटात लागल्यापासून जिरायचं. कशी ती चोखंडच भाकर खायची, तर आता कशी अर्धी पान तीन उलट मी चतकोर आता म्हणते खायला जेवायला चला मला भूक लागली. नाही तर पहिले 11 वाजता रात्रीच्या तरी मी कधी कोणाला म्हणायचे म्हणत आपण तरी नव्हते जेवण करत तुम्हाला नाही. जेवायचे, जेव्हा मला भूक नाही मी अशी म्हणायचे. हा. पण मी खरं सांगते, म्हणजे माझं जेवणाचं हे वाढलं, दुखणं गायब झालं, म्हणजे मला एक ते वेगळंच जीवन मला मिळालं असं मला वाटत. चालतंय, काय टेन्शन नका घेऊ, नाही काळजी आता घ्या. टेन्शन नाही एवढं. उलट मी म्हणते मी फार फ्री झाली. बरं झालं. उलट मी म्हणते असते आमच्या ध्यान, मी एवढे औषधं खाऊन आणि एवढं डॉक्टर करून मला नाही, मी एवढी लय 10 जणांना दिवसात सांगितलं, खटखट जाती तर. झालं. इथंच यायचे तर मी जीव मुठीत धरून यायचे, जीव मुठीत आता धरून. आम्ही आखी ट्रीटमेंट बाईकच आहे आमची. हा. फक्त एवढं आहे का, वाटलं मला कळ लागली का मी उतरणार, 2 मिनिटं थांबणार, हा चला का चाललो. चालेल. गतिरोधक सांभाळायचे फक्त गचकवीच. गतिरोधक मुळे तर एवढा त्रास आहे, गतिरोधक आणि खराब रस्ते. मी सांगते ना, मला थोडस ते नाही का असं थोडस आहे आपल्या याच्यावर दणके बसले. तण, हा त्यांनी माझ्या डोक्यात शिंके निघत होते. किती वर्षाचं दुखणं होतं? 25. 25. आता तुमचं वय किती चालू आहे? मला मुलगा झाला आणि तो आजारी होता म्हणून मुंबईला नेला. हा. आणि एवढं झालं 3 तास माझी पुढची बाजू पाठीमागं जायची, बाहुल्यासारखी, स्प्रिंग सारखी. परत रिटर्न जागे व्हायची, परत रिटर्न जायची. हे म्हटले आता ही जगू शकत नाही, संपलायचं. 25 वर्षाचं दुखणं हा. होतं. इथं 10 माझ्या दिवसात मुलाला होतं. 6 महिना पूर्ण झालेला नव्हता, तेव्हा माहिती मान फिरलेली होती. आणि तेव्हापासून मला हे मानाचं आणि डोक्याचं हे त्रास वाढत त्याच्यावर मी त्या त्रासामुळे यांच्याकडून मोटरसायकलवरून मी पडलेली, म्हणून कमरेला 12 लागलेलं. मला सांगितले मणके चेपले, गाद्या गेल्या, आमकं झालं तमकं झालं. कॅल्शियम कमी नाही ते. हा, ते काही विचारूच नका मग, ते पुढच्या त्या 100 इकडं तुम्ही काही टाकलंय नाही तुमचं. मी म्हणते ना का मी काय म्हटलंय नाही, मी साधं तुम्हाला MRI दाखवायला सुद्धा घेऊन आलेली नव्हती. ठीक आहे, नका टेन्शन घेऊ. टेन्शन नाही, मी म्हणते मी टेन्शन मुक्त होऊन मुक्त निघाले होऊन घरी. चांगलं चांगलं. ठीक आहे, चालेल दाजी.